जे ध्यानाला नव्याने सुरुवात करतात त्यांच्या मनात बरेच प्रश्न येऊ शकतात, जसं की कुठं बसायचं किंवा कशावर बसायचं, कधी बसायचं, या सगळ्या गोष्टी मनात येतातच. तर त्यावरती हा आपण व्हिडिओ करत आहोत. सुरुवातीलाच हा करायला हवा होता, पण आत्ता माझ्या मनात या गोष्टी आल्या की जे नवीन लोक अगदी असतील, ज्यांना खरंच काहीच माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो. तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे शांत ठिकाण शोधायचं आहे घरातलं, ज्या रूममध्ये शांतता असेल, जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मोबाईल बंद करून ठेवायचा आपल्याला, स्विच ऑफ किंवा सायलेंटला टाका, ज्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. ही झाली पहिली गोष्ट. म्हणजे आपण देवघरात बसू शकतो, देवघर नाही तर हॉलमध्ये जिथं, आणि अशा वेळ बसा की जेव्हा कोणी येणार नाही तुमच्या घरी, घरात शांतता असतील, एकतर सगळे झोपले असतील, म्हणजे दुपारची वेळ असू शकते का रात्रीची वेळ असू शकते. तर अशा वेळेला आपल्याला बसायचं. पहाटेच्या वेळेला, मेनली पहाटेच्या वेळेलाच ध्यान करतात, पण आपल्याला त्याची सवय नाही आहे. ज्यांना सवय नाही, पहाटे उठायची सवय नाही, मग त्यांच्यासाठी जे कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजे जसं की दुपार असू शकेल, संध्याकाळ असू शकेल, किंवा मग अगदीच काही नाही तर रात्रीची वेळ आहे. म्हणजे सगळं कामं आटपली तुमची आणि मग तुम्ही ध्यानाला बसू शकता. फक्त अशा वेळेला तुम्हाला लवकर जेवायला लागेल, संध्याकाळी 7-7:30पर्यंत. म्हणजे जर तुम्ही रात्री 10-10:30ला ध्यान करणार किंवा 9-9:30ला करणार, तोपर्यंत जरा तरी पोट हलकं राहील. कारण पोट जड असताना तुमचं ध्यान होणारच नाही आहे. तुम्हाला झोप येऊ शकते, आळस येऊ शकतो, त्यामुळे दमलेला असता. मग हे सगळं बघून तुम्हाला तो विचार करूनच आपल्याला ध्यानाला बसायचं आहे. म्हणजे झालं आपलं कुठं बसायचं, कधी बसायचं, आणि मग कशावर बसायचं. म्हणजे आपण आता जमिनीवरही बसू शकतो. जमिनीवर जर बसलो तर व्यवस्थित चटई घालून त्याच्यावरती मग परत एखादं ब्लँकेट, मऊपणा म्हणजे येण्याकरता, ज्यामुळे आपण शांत असं कम्फर्टेबली बसू शकतो. म्हणजे आसन छान असेल तर तुम्ही जास्त वेळ बसू शकता. म्हणून तुम्हाला ते बघायचं आहे की तुमचं आणि एकच आसन ठेवायचा प्रयत्न करा, जास्त करून चेंज करू नका. ही सगळी सुरुवात असल्यामुळे या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. जेव्हा तुम्ही ध्यानातच जात असता, ध्यानात जायला लागता, तेव्हा या सगळ्या गोष्टींची, बाह्य सगळ्या गोष्टींची खरी गरज नाही पडत. तुम्ही कधीही ध्यान तेव्हा करू शकता, कारण तुम्ही त्या गोष्टी ऑटोमॅटिक लेवलला जात असतात, ध्यानात तुम्ही जाता वगैरे. पण जेव्हा सुरुवात करताय, सगळ्या हे नियम आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला लवकर ध्यानात जाण्यासाठी उपयोगी होईल. तर तुम्हाला असं शांत, जिथं आरामात कम्फर्टेबल बसता येईल असं आसन बघायचं आहे, शांत ठिकाण बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या आसनात बसता, तर रोजच्या रोज तुम्ही कसं बसता, मांडी घालून बसता का, म्हणजे ज्या पद्धतीने बसा. वज्रासनात बसू शकता, तुम्हाला जरी भले सगळे आसनं जरी येत असली तरी ध्यानाच्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल काय असेल, जास्त वेळ बसायला, म्हणजे अर्धा तास, 1 तास, हळूहळू आपण टायमिंग वाढवू शकतो ना, जे वाढवणारच आहे. तर सुरुवातीला तुम्ही 10-15 मिनटं बसणार आहे. ज्या आसनामध्ये तुम्ही आरामात बसू शकता निवांतपणे, तर अशा आसनात बसा. जसं की सुखासन, साधी मांडी घालून बसा. ते जमत नसेल तर तुम्ही, समजा काही लोक असतील की तुम्हाला खाली बसताच जर येत नसेल, वयस्कर लोक असतील, तर तुम्ही वरती बसू शकता, काहीच हरकत नाही. खुर्चीवर बसून ध्यान करू शकता तुम्ही. खुर्चीवर नाही तर, अगदीच नाही तर ज्यांना तेही जमत नाही, गादीवर बसा. फक्त मागे हवे तर टेकून बसलं तरी चालणार आहे अशा लोकांना, कारण ते पण त्यांना कम्फर्टेबल फार महत्त्वाचं आहे असणं. तुम्ही की निवांत तुम्ही शांत बसणार आहे ध्यानात अशा वेळेला. आणि हे सगळं झालं म्हणजे थोडक्यात आपल्याला सेफ, कम्फर्टेबल प्लेस बघायची आहे. कुठेतरी तुम्ही अशा ठिकाणी, समजा गेला, जंगलात गेला आहे, फिरायला गेला आहे, तिथं कुठेतरी ध्यान करताय आणि तुमचं मन अर्ध मनात, म्हणजे आत लक्ष आणि बाहेर लक्ष, रे कोण येत नाही ना, काही येत नाही ना, काही होणार नाही ना, असंही नको आहे. आपल्याला सेफ प्लेस हवे. जास्त करून घरच आपली सेफ प्लेस असते, त्यामुळे आपल्या घरात शांतपणे तुम्ही ध्यान करा. तर हे झालं आपलं कुठं बसायचं, कसं बसायचं, कितीला बसायचं. जास्त करून 4
3:30 4च जास्त करून म्हणा की 4 हा ब्राह्ममुहूर्त. अशा वेळेला बसतात लोक, जे ध्यान करणारे लोक असतात. उत्तरेकडचे पण जे ऋषी वगैरे असतील ती ब्राह्ममुहूर्ताला ध्यान करतात, म्हणजे पहाटेच्या वेळेला. पण पहाटेच्या वेळा आपल्याला जमत नाही ना, कारण आपली आता एक रुटीन असं बसलं आहे की आपण पहाटे उठून ध्यान करणं जरा अवघड आहे. कारण पहाटे उठले की आपल्याला झोप येणार, आणि झोप आली तर ध्यान होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जागृत अवस्था फार गरजेची आहे. झोपेत ध्यान होत नसतं. तर जोपर्यंत तुम्हाला ती सवय होत नाही, सुरुवातीला तुम्ही जर इच्छा असेल पहाटे उठून तुम्हाला ध्यान करायची, तर आधी नुसतं उठायचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. पहाटे उठायची कसं, पहाटे उठून काय नाही जमलं तर थोडंसं देवाचं करा आणि कामाला लागा. असं रोजचे रुटीन महिनाभर केले की तुम्हाला सवय होईल, मग तुम्ही थोडा बसू शकाल ध्यानाला. पण त्यामुळे जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, जेव्हा तुम्ही फ्रेश असाल अशा मूडमध्ये ध्यान करा, मग ते तुम्हाला उपयोगी पडेल.